आणि अद्याप देखील आपण पाहतोय की पोलीस जे आहेत या आंदोलकांना जे आहे ते साईडला करत आहेत। आता पूर्णपणे मी जे आता रोडवर उभा आहे तो मुंबईकडून येतो आणि पुढे सातारला जाणाऱ्या रोडवर मी आहे आणि आता हे पाहतोय की संपूर्ण रोड जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे। मात्र रस्त्याची एक ॲम्ब्युलन्स लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही ॲम्ब्युलन्स अद्याप हटवलेली नाही आहे। खरं तर सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। मात्र सध्या सगळं हे जे वाहनं जी रस्त्यावर थांबली होती ती सध्या सोडण्यात आलेली आहेत आणि पोलिसांकडून एका बाजूची जी झालेली वाहतूक कोंडी जी आहे ती कुठेतरी फोडण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय। आंदोलकांना ज्या रस्त्यावरून साईडला जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आता ही आपण सध्या पाहतोय ही जी वाहतूक जी थांबवली गेलेली होती ती वाहतूक जी आहे ती आता चालू केलेली आहे। खरं तर अद्याप देखील आपण पाहतोय की पोलिसांच्या वतीने या ठिकाणी झटापट जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आता वाहतूक जी आहे ती वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे आणि अजून देखील रस्त्यावर मोठी गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र कुठेतरी महामार्ग थांबवण्यात आला होता तो महामार्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये या ठिकाणी बाचाबाची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पोलिसांनी आता लाठीचार्ज देखील केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या जे या ठिकाणी हुल्लडबाजी करणारे जे तरुण आहेत त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। खूप वेळ समजवल्यानंतर देखील या ठिकाणाहून पोलीस जे आहेत ते हे आंदोलक जे आहेत ते साईडला जात नव्हते। हे पाहिल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे आणि या ठिकाणावरून जे आंदोलक आहेत त्यांना हटवण्याचं सध्या आता आपण पाहतोय की पोलीस मागे पळताना आणि जे या ठिकाणी आंदोलन करणारे जे नागरिक होते ते पुढे पळत असल्याचं पाहायला मिळतंय आणि जो थांबलेला महामार्ग जो होता तो या ठिकाणी चालू करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय आणि काही तरुणांनी जे आहे ते पोलिसांना मारहाण केली असल्याचं या ठिकाणी पोलिसांकडून सांगितलं जातं आणि त्यामुळे नंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असं देखील या ठिकाणी सांगितलं जातंय। सध्या हे तरुण जे आहेत जे या ठिकाणी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मात्र पोलिसांना हे आंदोलन शेवटी आता चिघळण्याच्या मार्गावर आपण गेल्या काही वेळापासून सांगत होतो की आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे आणि हा जो आहे तो या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेत असताना कळून येत होतं की पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय मात्र आंदोलक या ठिकाणावरून हटण्यास तयार नाहीत। खरं तर हीच ॲम्ब्युलन्स जी आहे ती आडवी लावली होती। आता ती ॲम्ब्युलन्स देखील रस्त्यात आडवी लावली होती ती काढून घेण्यात आलेली आहे आणि महामार्ग जो आहे तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की त्या चिमुकलीचे सगळे जे जवळचे नातेवाईक आहेत ते या ॲम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणावरून सगळे जे आहेत ते आता निघालेले आहेत आणि पोलिसांकडून महिलांकडून या ठिकाणी संताप व्यक्त करत असल्याचं आपल्याला उभं राहिलो होतो त्या मुलीसाठी त्या मुलीला तिथं ठेवलं आज आम्ही त्यासाठी आलोय। काय केलं आम्हाला मारून सांगा ना काय केले आमच्यावर पोलिसांनी तडप काय केले मारून मारलं पकडून उठवण्यात आले। त्या पोलीस आम्हाला म्हणतात तुम्हाला सिस्टीम माहिती नाहीये आम्हाला सिस्टीम माहिती आहे आतापर्यंत जेवढे बलात्कार झाले आतापर्यंत जेवढे अत्याचार झाले जेवढे लैंगिक शोषण झाली जेवढे बलात्कार झाले त्या प्रत्येक बलात्कारात कुठे न्याय मिळाला एक उदाहरण दाखवावं। त्या महिला पोलीस म्हणून आम्ही न्याय मिळवून दाखवू त्यांना उदाहरण मागितलं एक उदाहरण देता आलेलं नाहीये आणि त्या आम्हाला शिकवतायत महिलांना सुरक्षित नाही इथं सुरक्षित नाही आम्ही इथं। आज मला 8 वर्षाची मुलगी आहे आजच्या आंदोलनावरून मला कळलं की माझी मुलगी पण सुरक्षित नाहीये। कसं जगायचं आम्ही इथं मिलिंद आपण ही सगळी दृश्य पाहतो महिला अजून देखील संताप व्यक्त करत आहेत। मात्र आता दुतर्फा पलीकडच्या जी मुंबईला जाणारी वाहतूक आहे आणि जी साताऱ्याला जाणारी वाहतूक आहे
दोन्ही बाजूची वाहतूक आता सुरू करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी जे आहे ते आंदोलकांना या ठिकाणावरून हटवलेलं आहे. मात्र सध्या देखील आता या ठिकाणी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस आणि नागरिकांमध्ये काही प्रमाणात अद्याप देखील झटापट सुरू असल्याचं पाहायला मिळतं. या पोलिसांनी दमदाटी केली आहे. हा माणूस आहे हा. हे सगळे पोलीसवाले मेधाताई तुम्ही ऑनलाईन वर आहेत. तुम्ही बोला मेधाताई. आपल्या ब्राह्मण समाजावरती अटॅक झालाय. मिलिंद, आपण पाहतोय की काही नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय, परंतु जवळपास 3.5 ते 4 तासाच्या कोंडीनंतर पुन्हा एकदा हा महामार्ग जो आहे तो एकदाचा सुरू करण्यात आम्हाला मारलं पाहिजे कारण आम्ही सत्याचा साथ दिला. आम्ही त्यापूर्वी न्यायासाठी थांबलो. सामान्य लोकांना न्याय सामान्य लोकांना पोलीस 5 तास इथे आंदोलन चाललं होतं. 5 तासामध्ये मुंबईवरनं मुख्यमंत्री येऊ शकत नाही का? त्याच्या घरातला फोनवर झाला असता तर आला नसता का इथं? येऊ शकत नाही. 5 तास इथं आंदोलन चाललं होतं आमचं. इथं आम्ही पण सध्या मिलिंद, मी पुन्हा एकदा महामार्गाची दृश्य दाखवतोय कारण की खूप वेळ हा महामार्ग जो होता तो बंद होता आणि आता सध्या महामार्ग जो आहे तो सुरू झालेला आहे आणि दुतर्फा महामार्ग सुरू करण्यात आलेला आहे. पोलिसांना जवळपास 4 तासांनंतर हा महामार्ग सुरू करण्यात यश आलेला आहे.